आणि आता एक मोठी बातमी, जयंत पाटील आणि अजित पवार एकाच केबिनमध्ये एकत्र पाहायला मिळालेले आहेत। वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा होते। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या आणि आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे एकच चर्चांना उधाण आलेला आहे। वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली आहे किंवा होते असं कळतंय। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज आहेत अशी देखील चर्चा रंगत होती। त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, नेमकं काय बोलणं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही काही दृश्य देखील आपण पाहतोय, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद केबिनमध्ये खरं तर दोघांमध्ये चर्चा होते। त्यामुळे जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासह पुढे जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आज त्यांची ही भेट, दोघांमधली ही चर्चा, त्यामुळे नेमकी पुढे जयंत पाटील यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज साखर उद्योगाच्या संदर्भाने एक बैठक आहे, ज्याच्यासाठी सकाळी अजित पवार आलेले होते। त्याच्यानंतर जयंत पाटील आले। अगदी काही मिनिटांपूर्वी आता दिलीप वळसे पाटील पोहोचलेत आणि 10 वाजता शरद पवारही इथे येतील अशी माहिती मिळते। दरम्यान जयंत पाटील हे अजित पवार यांच्यानंतर आल्यानंतर दुसऱ्या केबिनमध्ये बसलेले होते। ते आल्याची माहिती मिळाल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या ओएसडींच्या करवी जयंत पाटलांना त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि त्यानंतर दरवाजा बंद करून साधारण एक 5 ते 10 मिनिटं दोघं गप्पा मारत बसलेले होते। त्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्यावरती आता अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आतमध्ये घ्यायला सुरुवात केली आहे। आता ही बैठक जी आहे ती साखर उद्योगाच्या बाबतीनं चर्चा आहे किंवा काय याबाबत तर्कवितर्क लढवले जातात, मात्र लगेच काही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे अयोग्य ठरेल। याचं कारण औचित्यच आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या साखर उद्योगाच्या संदर्भातल्या बैठकीचं होतं आणि सगळेच इथे येणार होते। म्हणजे ही काही ठरवून किंवा लपून छपून झालेली भेट नाही। जयंत पाटील संचालक असल्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरती ते सुद्धा बैठकीला आलेलेच होते आणि ते आल्यानंतर ते बाजूच्या केबिनमध्ये बसले याची माहिती मिळाल्यावरती अजित पवारांनी ते जयंत पाटलांच्या स्ट्रेचरला बाजूला बसणं योग्य नाही म्हणून कदाचित आतमध्ये बोलवलेलंही असू शकतं। ते दोघेही आतमध्ये बसून त्यांची साधारण एक 10 मिनिटं चर्चा झाली। आता बाकीचे सगळे नेते मंडळी येत असल्यामुळे त्यांची चर्चा बाकीचे नेते मंडळी सुद्धा अजित पवार यांच्या वैभव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झाली। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे। दरम्यान या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही अस्पष्ट असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय। एक रकमी FRP देणं बंधनकारक करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे साखर उद्योगासमोर येणाऱ्या आव्हानावरती चर्चा करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे नियामक मंडळ आणि साखर कारखानदारांची बैठक होतीये। या बैठकीला शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळेल। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज आहेत अशी चर्चा आहे आणि त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांची बंद दाराआड चर्चा सुरू होती। त्यावरनं आता आणखी तर्कवितर्क लढवले जात आहेत। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज आहेत आणि त्यानंतर झालेल्या या बंद दाराआड चर्चेनंतर आणखीनच तर्कवितर्क लढवले जात आहेत। या भेटीमध्ये चर्चा नेमकी काय झाली हे मात्र अस्पष्ट असलं तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं। वैभव, काय सांगाल? आज नियामक मंडळाची बैठक जी आहे ती सुरू झाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या। काही मिनिटांपूर्वी शरद पवार सुद्धा या बैठकीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दाखल झाले। मात्र अजित पवार हे सकाळी 8 वाजताच
इथं पोहोचलेले होते आणि इथं येऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या। काही वेळानंतर जयंत पाटील इथं आले। ते दुसऱ्या दालनामध्ये बसलेले असल्याची माहिती अजित पवारांना मिळाल्यावरती त्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि दोघांनी बंद दाराआड चर्चा केली। या सगळ्याचं औचित्य जर बघायचं ठरवलं तर किंवा त्याचं औचित्य शोधायचा प्रयत्न केला तर ही नियामक मंडळाची बैठक जी होते, या बैठकीला एक मोठं कारण आहे ते म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये उच्च न्यायालयानं जो FRPच्या बाबतीमधला निर्णय दिलाय, एक रकमी FRP जी आहे ती कारखान्यांना द्यावीच लागेल अशा स्वरूपाचा आदेश जो आहे तो उच्च न्यायालयानं दिला आणि 3 वर्षापूर्वी राज्य सरकारनं जो FRP 2 टप्प्यामध्ये द्यायचा अध्यादेश काढलेला होता, तो अध्यादेश सुद्धा निकाली काढून टाकलेला होता। या सगळ्यामुळे साखर उद्योगाच्या समोर काही संकट येण्याची शक्यता आहे। आर्थिक संकट जी आहेत ती येण्याची शक्यता आहे। यंदाच्या वर्षी ऊसाची लागवड कमी आहे, त्यामुळे ऊसाचं क्रशिंग कमी होईल, साखरेचं उत्पादन कमी होईल आणि पर्यायानं साखर कारखान्यांचा फायदा कमी होईल। त्यामुळे अशा परिस्थितीत एक रकमी FRP दिल्यानं कारखान्यांच्या समोर आर्थिक अडचणी उभे राहण्याची शक्यता आहे। मात्र त्याला अनेक पैलू सुद्धा आहेत। हे सगळं जरी होत असलं तरी शेतकऱ्यांना एक रकमी पैसे जे आहेत ते मिळाले पाहिजेत, या भूमिकेतून हा निर्णय जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता साखर उद्योगाच्या समोर जी आव्हानं आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी शरद पवार, त्याबरोबर अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि नियामक मंडळाचे सदस्य जे आहेत ते या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आलेले आहेत आणि त्यांची बैठक जी आहे नियामक मंडळाची, ही बैठक सुरू झाली। साखर उद्योगाच्या समोरची यंदाच्या हंगामातली जी आव्हानं आहेत त्याच्यावरती नेमका तोडगा कसा काढायचा, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून धोरणात्मक काही मदत मिळते का, या संदर्भातली चाचपणी जी आहे ती इथं केली जाईल अशी माहिती मिळते आणि त्यासाठीच अजित पवार हे आधी येऊन साधारणपणे सगळी गोळाबेरी जी आहे अंदाजपत्रकाची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नेमकं कारखान्यांचं काम कसं चालेल यंदाच्या हंगामात त्याची माहिती घेत असल्याचं आपल्याला कळालंय। त्यामुळे आता एकूण FRP, साखर उद्योग, त्याच्या समोरची आव्हानं या दृष्टीने ही बैठक होती। त्याच्यातले 5 मिनिटं अजित पवार आणि जयंत पाटील हे एकत्र बसलेले होते जेव्हा तिथं कुणीही नव्हतं सकाळच्या सत्रामध्ये। आता मात्र नियामक मंडळाचे सगळे सदस्य आलेत आणि बैठकीला सुरुवात झाली आहे। बरं, या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास सगळ्या माहितीसाठी धन्यवाद वैभव। आणि आता एक मोठी बातमी, जयंत पाटील आणि अजित पवार एकाच केबिनमध्ये एकत्र पाहायला मिळालेले आहेत। वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा होते। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या आणि आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे एकच चर्चांना उधाण आलेलं आहे। वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली आहे किंवा होते असं कळतंय। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज आहेत अशी देखील चर्चा रंगत होती। त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, नेमकं काय बोलणं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही काही दृश्य देखील आपण पाहतोय, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद केबिनमध्ये खरं तर दोघांमध्ये चर्चा होते। त्यामुळे जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासह पुढे जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आज त्यांची ही भेट, दोघांमधली ही चर्चा, त्यामुळे नेमकी पुढे जयंत पाटील यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज साखर उद्योगाच्या संदर्भाने एक बैठक आहे ज्याच्यासाठी सकाळी अजित पवार आलेले होते। त्याच्यानंतर जयंत पाटील आले। अगदी काही मिनिटांपूर्वी आता दिलीप वळसे पाटील पोहोचलेत आणि 10 वाजता शरद पवारही इथे येतील अशी माहिती मिळते। दरम्यान जयंत पाटील हे अजित पवार यांच्यानंतर आल्यानंतर दुसऱ्या केबिनमध्ये बसलेले होते। ते आल्याची माहिती मिळाल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या OSDच्या करवी जयंत पाटलांना त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि त्यानंतर दरवाजा बंद करून साधारण एक 5 ते 10 मिनिटं दोघं गप्पा मारत बसलेले होते। त्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्यावरती आता अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आतमध्ये घ्यायला सुरुवात केली आहे। आता ही बैठक जी आहे ती साखर उद्योगाच्या बाबतीनं चर्चा आहे किंवा काय याबाबत तर्कवितर्क लढवले जातात, मात्र लगेच काही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे अयोग्य ठरेल। याचं कारण औचित्य जे आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या साखर उद्योगाच्या संदर्भातल्या बैठकीचं होतं आणि सगळेच इथे येणार होते। म्हणजे ही काही ठरवून किंवा लपून छपून झालेली भेट नाही। जयंत पाटील संचालक असल्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरती ते सुद्धा बैठकीला आलेलेच होते आणि ते आल्यानंतर ते बाजूच्या केबिनमध्ये बसले याची माहिती मिळाल्यावरती अजित पवारांनी ते
जयंत पाटलांच्या स्ट्रेचरला बाजूला बसणं योग्य नाही म्हणून कदाचित आतमध्ये बोलवलेलंही असू शकतं. ठीक आहे. ते दोघेही आतमध्ये बसून त्यांची साधारण एक 10 बरं. मिनिटं चर्चा झाली. आता बाकीचे सगळे नेते मंडळी येत असल्यामुळे त्यांची चर्चा बाकीचे नेते मंडळी सुद्धा अजित पवार ठीक आहे. यांच्या वैभव, केबिनमध्ये जाऊन अपडेट बसतील. घेत राहू. तुर्तास धन्यवाद. मी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही अस्पष्ट असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय. एक रकमी FRP देणं बंधनकारक करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे साखर उद्योगासमोर येणाऱ्या आव्हानावरती चर्चा करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं नियामक मंडळ आणि साखर कारखानदारांची बैठक होतीये. या बैठकीला शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळेल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज आहेत अशी चर्चा आहे आणि त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांची बंद दाराआड चर्चा सुरू होती. त्यावरनं आता आणखी तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज आहेत आणि त्यानंतर झालेल्या या बंद दाराआड चर्चेनंतर आणखीनच तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीमध्ये चर्चा नेमकी काय झाली हे मात्र अस्पष्ट असलं तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं. वैभव, काय सांगाल? आज नियामक मंडळाची बैठक जी आहे ती सुरू झाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या. काही मिनिटांपूर्वी शरद पवार सुद्धा या बैठकीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दाखल झाले. मात्र अजित पवार हे सकाळी 8 वाजताच इथं पोहोचलेले होते आणि इथं येऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. काही वेळानंतर जयंत पाटील इथं आले. ते दुसऱ्या दालनामध्ये बसलेले असल्याची माहिती अजित पवारांना मिळाल्यावरती त्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि दोघांनी बंद दाराआड चर्चा केली. या सगळ्याचं औचित्य जर बघायचं ठरवलं तर किंवा त्याचं औचित्य शोधायचा प्रयत्न केला तर ही नियामक मंडळाची बैठक जी होते या बैठकीला एक मोठं कारण आहे ते म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये उच्च न्यायालयानं जो FRPच्या बाबतीमधला निर्णय दिलाय, एक रकमी FRP जी आहे ती कारखान्यांना द्यावीच लागेल अशा स्वरूपाचा आदेश जो आहे तो उच्च न्यायालयानं दिला आणि 3 वर्षापूर्वी राज्य सरकारनं जो FRP 2 टप्प्यामध्ये द्यायचा अध्यादेश काढलेला होता तो अध्यादेश सुद्धा निकाली काढून टाकलेला होता. या सगळ्यामुळे साखर उद्योगाच्या समोर काही संकट येण्याची शक्यता आहे. आर्थिक संकट जी आहेत ती येण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी ऊसाची लागवड कमी आहे, त्यामुळे ऊसाचं क्रशिंग कमी होईल, साखरेचं उत्पादन कमी होईल आणि पर्यायानं साखर कारखान्यांचा फायदा कमी होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत एक रकमी FRP दिल्यानं कारखान्यांच्या समोर आर्थिक अडचणी उभे राहण्याची शक्यता आहे. मात्र त्याला अनेक पैलू सुद्धा आहेत. हे सगळं जरी होत असलं तरी शेतकऱ्यांना एक रकमी पैसे जे आहेत ते मिळाले पाहिजेत या भूमिकेतून हा निर्णय जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आता साखर उद्योगाच्या समोर जी आव्हानं आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी शरद पवार, त्याबरोबर अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि नियामक मंडळाचे सदस्य जे आहेत ते या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आलेले आहेत आणि त्यांची बैठक जी आहे नियामक मंडळाची ही बैठक सुरू झाली आहे. साखर उद्योगाच्या समोरची यंदाच्या हंगामातली जी आव्हानं आहेत त्याच्यावरती नेमका तोडगा कसा काढायचा, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून धोरणात्मक काही मदत मिळते का, या संदर्भातली चाचपणी जी आहे ती इथं केली जाईल अशी माहिती मिळते आणि त्यासाठीच अजित पवार हे आधी येऊन साधारणपणे सगळी गोळाबेरी जी आहे अंदाजपत्रकाची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नेमकं कारखान्यांचं काम कसं चालेल यंदाच्या हंगामात त्याची माहिती घेत असल्याचं आपल्याला कळालंय. त्यामुळे आता एकूण FRP, साखर उद्योग, त्याच्यासमोरची आव्हानं या दृष्टीने ही बैठक होती. त्याच्यातले 5 मिनिटं अजित पवार आणि जयंत पाटील हे एकत्र बसलेले होते जेव्हा तिथं कुणीही नव्हतं सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र नियामक मंडळाचे सगळे सदस्य आलेत आणि बैठकीला सुरुवात झाली. बरं, या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास सगळ्या माहितीसाठी धन्यवाद वैभव. आणि आता एक मोठी बातमी, जयंत पाटील आणि अजित पवार एकाच केबिनमध्ये एकत्र पाहायला मिळालेले आहेत. वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा होते. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या आणि आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे एकच चर्चांना उधाण आलेलं आहे. वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली आहे किंवा होते असं कळतंय.
गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज आहेत अशी देखील चर्चा रंगत होती। त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, नेमकं काय बोलणं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या मध्ये बंद केबिनमध्ये खरं तर दोघांमध्ये चर्चा होते। त्यामुळे जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासह पुढे जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आज त्यांची ही भेट, दोघांमधली ही चर्चा, त्यामुळे नेमकी पुढे जयंत पाटील यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज साखर उद्योगाच्या संदर्भाने एक बैठक आहे, ज्याच्यासाठी सकाळी अजित पवार आलेले होते। त्याच्यानंतर जयंत पाटील आले। अगदी काही मिनिटांपूर्वी आता दिलीप वळसे पाटील पोहोचलेत आणि 10 वाजता शरद पवारही इथे येतील अशी माहिती मिळते। दरम्यान जयंत पाटील हे अजित पवार यांच्या नंतर आल्यानंतर दुसऱ्या केबिनमध्ये बसलेले होते। ते आल्याची माहिती मिळाल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या ओएसडींच्या करवी जयंत पाटलांना त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि त्यानंतर दरवाजा बंद करून साधारण एक 5 ते 10 मिनिटं दोघं गप्पा मारत बसलेले होते। त्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्यावरती आता अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आतमध्ये घ्यायला सुरुवात केली आहे। आता ही बैठक जी आहे ती साखर उद्योगाच्या बाबतीनं चर्चा आहे किंवा काय याबाबत तर्कवितर्क लढवले जातात, मात्र लगेच काही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे अयोग्य ठरेल। याचं कारण औचित्यच आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या साखर उद्योगाच्या संदर्भातल्या बैठकीचं होतं आणि सगळेच इथे येणार होते। म्हणजे ही काही ठरवून किंवा लपून छपून झालेली भेट नाही। जयंत पाटील संचालक असल्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरती ते सुद्धा बैठकीला आलेलेच होते आणि ते आल्यानंतर ते बाजूच्या केबिनमध्ये बसले याची माहिती मिळाल्यावरती अजित पवारांनी ते जयंत पाटलांच्या स्ट्रेचरला बाजूला बसणं योग्य नाही म्हणून कदाचित आतमध्ये बोलवलेलंही असू शकतं। ते दोघेही आतमध्ये बसून त्यांची साधारण एक 10 मिनिटं चर्चा झाली। आता बाकीचे सगळे नेते मंडळी येत असल्यामुळे त्यांची चर्चा बाकीचे नेते मंडळी सुद्धा अजित पवार यांच्या वैभव अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झाली। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे। दरम्यान या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही अस्पष्ट असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय। एक रकमी FRP देणं बंधनकारक करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे साखर उद्योगासमोर येणाऱ्या आव्हानावरती चर्चा करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं नियामक मंडळ आणि साखर कारखानदारांची बैठक होतीये। या बैठकीला शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळेल। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज आहेत अशी चर्चा आहे आणि त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांची बंद दाराआड चर्चा सुरू होती। त्यावरनं आता आणखी तर्कवितर्क लढवले जात आहेत। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज आहेत आणि त्यानंतर झालेल्या या बंद दाराआड चर्चेनंतर आणखीनच तर्कवितर्क लढवले जात आहेत। या भेटीमध्ये चर्चा नेमकी काय झाली हे मात्र अस्पष्ट असलं तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं। वैभव, काय सांगाल? आज नियामक मंडळाची बैठक जी आहे ती सुरू झाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या। काही मिनिटांपूर्वी शरद पवार सुद्धा या बैठकीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दाखल झाले। मात्र अजित पवार हे सकाळी 8 वाजताच इथं पोहोचलेले होते आणि इथे येऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या। काही वेळानंतर जयंत पाटील इथं आले। ते दुसऱ्या दालनामध्ये बसलेले असल्याची माहिती अजित पवारांना मिळाल्यावरती त्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि दोघांनी बंद दाराआड चर्चा केली। या सगळ्याचं औचित्य जर बघायचं ठरवलं तर किंवा त्याचं औचित्य शोधायचा प्रयत्न केला तर ही नियामक मंडळाची बैठक जी होते या बैठकीला एक मोठं कारण आहे ते म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये उच्च न्यायालयानं जो FRPच्या बाबतीमधला निर्णय दिलाय, एक रकमी FRP जी आहे ती कारखान्यांना द्यावीच लागेल अशा स्वरूपाचा आदेश जो आहे तो उच्च न्यायालयानं दिला आणि 3 वर्षापूर्वी राज्य सरकारनं जो FRP 2 टप्प्यामध्ये द्यायचा अध्यादेश काढलेला होता सुद्धा आहेत। हे सगळं जरी होत असलं तरी शेतकऱ्यांना एक रकमी पैसे जे आहेत
ते मिळाले पाहिजेत या भूमिकेतून हा निर्णय जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आता साखर उद्योगाच्या समोर जी आव्हानं आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी शरद पवार त्याबरोबर अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि नियामक मंडळाचे सदस्य जे आहेत ते या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आलेले आहेत आणि त्यांची बैठक जी आहे नियामक मंडळाची ही बैठक सुरू झाली. साखर उद्योगाच्या समोरची यंदाच्या हंगामातली जी आव्हानं आहेत त्याच्यावरती नेमका तोडगा कसा काढायचा, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून धोरणात्मक काही मदत मिळते का, या संदर्भातली चाचपणी जी आहे ती इथं केली जाईल अशी माहिती मिळते. आणि त्यासाठीच अजित पवार हे आधी येऊन साधारणपणे सगळी गोळाबेरी जी आहे अंदाजपत्रकाची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नेमकं कारखान्यांचं काम कसं चालेल यंदाच्या हंगामात त्याची माहिती घेत असल्याचं आपल्याला कळालंय. त्यामुळे आता एकूण FRP, साखर उद्योग, त्याच्यासमोरची आव्हानं या दृष्टीने ही बैठक होती. त्याच्यातले 5 मिनिटं अजित पवार आणि जयंत पाटील हे एकत्र बसलेले होते जेव्हा तिथं कुणीही नव्हतं सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र नियामक मंडळाचे सगळे सदस्य आलेत आणि बैठकीला सुरुवात झाली. बरं, या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास सगळ्या माहितीसाठी धन्यवाद वैभव. आणि आता एक मोठी बातमी, जयंत पाटील आणि अजित पवार एकाच केबिनमध्ये एकत्र पाहायला मिळालेले आहेत. वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा होते. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या आणि आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे एकच चर्चांना उधाण आलेलं आहे. वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली आहे किंवा होते आहे असं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज आहेत अशी देखील चर्चा रंगत होती. त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, नेमकं काय बोलणं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही काही दृश्य देखील आपण पाहतोय. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या मध्ये बंद केबिनमध्ये खरं तर दोघांमध्ये चर्चा होते. त्यामुळे जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासह पुढे जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आज त्यांची ही भेट, दोघांमधली ही चर्चा, त्यामुळे नेमकी पुढे जयंत पाटील यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज साखर उद्योगाच्या संदर्भाने एक बैठक आहे ज्याच्यासाठी सकाळी अजित पवार आलेले होते. त्याच्यानंतर जयंत पाटील आले. अगदी काही मिनिटांपूर्वी आता दिलीप वळसे पाटील पोहोचलेत आणि 10 वाजता शरद पवारही इथे येतील अशी माहिती मिळते. दरम्यान जयंत पाटील हे अजित पवार यांच्या नंतर आल्यानंतर दुसऱ्या केबिनमध्ये बसलेले होते. ते आल्याची माहिती मिळाल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या OSDच्या करवी जयंत पाटलांना त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि त्यानंतर दरवाजा बंद करून साधारण एक 5 ते 10 मिनिटं दोघं गप्पा मारत बसलेले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्यावरती आता अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आतमध्ये घ्यायला सुरुवात केली आहे. आता ही बैठक जी आहे ती साखर उद्योगाच्या बाबतीनं चर्चा आहे किंवा काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र लगेच काही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे अयोग्य ठरेल. याचं कारण औचित्यच आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या साखर उद्योगाच्या संदर्भातल्या बैठकीचं होतं आणि सगळेच इथे येणार होते. म्हणजे ही काही ठरवून किंवा लपून छपून झालेली भेट नाही. जयंत पाटील संचालक असल्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरती ते सुद्धा बैठकीला आलेलेच होते आणि ते आल्यानंतर ते बाजूच्या केबिनमध्ये बसले याची माहिती मिळाल्यावरती अजित पवारांनी ते जयंत पाटलांच्या स्ट्रेचरला बाजूला बसणं योग्य नाही म्हणून कदाचित आतमध्ये बोलवलेलंही असू शकतं. ते दोघेही आतमध्ये बसून त्यांची साधारण एक 10 मिनिटं चर्चा झाली. आता बाकीचे सगळे नेते मंडळी येत असल्यामुळे त्यांची चर्चा बाकीचे नेते मंडळी सुद्धा अजित पवार यांच्या वैभव, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत